AV number 2. Fogg wins the bet as he gain a day when crossing the international date line. शेवटी मात्र ही जी बेट आहे, ही जी पैज लावण्यात आलेली आहे, ती एक दिवस आधीच त्या ठिकाणी आपला हा फॉग जो आहे तो फिलियस फॉग जो आहे तो जिंकतो. द अल्टिमेट मॅसेज इज दॅट नो वन कॅन कंट्रोल टाईम. आणि शेवटी आपण ह्या कादंबरीतून एक मॅसेज जो आहे तो त्यांनी दिलेला आहे की शेवटी वेळेच्या पुढे वेळेला आपण कोणीही कंट्रोल करू शकत नाही किंवा वेळेच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. टाईम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क. आणि वेळ हा त्या पद्धतीने पुढे जात असतो आणि आपण सगळे ह्या वेळेच्या माध्यमातूनच आपल्याला पुढे जावं लागतं. ह्युमन्स आर ॲट इट्स मर्सी. आणि शेवटी आपण ह्या दयेवरच माणूस त्या ठिकाणी वेळेच्याच दयेवर जगत असतो. शेवटी वेळ हीच सर्व काही असते आणि वेळेचं महत्त्वसुद्धा ह्या ठिकाणी जे आहे ते प्रामुख्याने अधोरेखित केलेलं आहे ह्या कादंबरीमध्ये. बिफोर ही जर्नी अराउंड द वर्ल्ड फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. तर ही कादंबरीला सुरुवात करण्याच्या म्हणजे जगसफारीला सुरुवात करण्याच्या आधी आपला हा जो फिलियस फॉग आहे एक एकाकी आयुष्य, सॉलिटरी मीन्स लोनली, एक एकाकी आयुष्य त्याचं तो जगत असतो. ह्या साहसाला सुरुवात करण्याच्या आधी ही क्लोज हिमसेल्फ ऑफ टू अदर्स अँड केअर्ड लिटल अबाउट द वे ही वॉज परसिव्ड बाय अदर पीपल. आणि एक काही विशिष्ट जीवनशैली त्याची जगण्याची आहे आपल्या फिलियस फॉगची. ही क्लोज हिमसेल्फ ऑफ टू अदर्स, तो इतरांच्या मध्ये जास्त जात नाही. अँड केअर्ड लिटल अबाउट द वे ही वॉज परसिव्ड बाय अदर पीपल. आणि आपण लोक आपल्याला कसं स्वीकारतायत याबद्दल त्याला कुठलीही पर्वा नसते. बाय द एंड ऑफ द ट्रिप दो ही रेकग्नायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स. पण शेवटी ह्या संपूर्ण 80 दिवसाच्या त्या टूरनंतर, त्या ट्रिपनंतर मात्र त्याला कळतात की मानवी संबंधसुद्धा आपल्या ह्या जीवनात अतिशय महत्त्वाचे असतात हे त्याला कळतं. बोथ इन द फॉर्म ऑफ लव विथ ऑडा अँड फ्रेंडशिप अँड लॉयल्टी विथ पॅसपार्टू. आणि पॅसपार्टू हा अतिशय एक चांगला मित्र आणि जी एक त्याची प्रेयसी या ठिकाणी आलेली आहे ऑडा नावाची. तर या दोघांच्याही संबंधातून एक मैत्रीचं नातं असेल किंवा मानवी रिलेशनशिप जी आहे त्याबद्दलचं एक महत्त्व आपल्या ह्या फिलियस फॉगला निश्चितच त्या ठिकाणी शेवटी कळतं. अबोव ऑल धिस न्यू अंडरस्टँडिंग अँड ॲप्रिसिएशन इज द ग्रेटेस्ट थिंग ही हॅज गेन फ्रॉम दिस ट्रिप. आणि शेवटी कुठेतरी त्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या समजत आहेत. आपल्या जीवनामध्ये मैत्री आणि प्रेम हे तेवढंच महत्त्वाचं असतं आणि तेवढेच मानवी नातं दृढ करणारं असतं हेही त्याला त्या ठिकाणी कळलेलं आहे. दो ही हॅज द ऑपॉर्च्युनिटी टू डबल हिज फॉर्च्यून, फॉग्स मोटिवेशन टू एम्बार्क ऑन सच अ क्रेझी ॲडव्हेंचर हॅज लिटिल टू डू विथ द मनी. पण दो ही हॅज द ऑपॉर्च्युनिटी टू डबल द फॉर्च्यून, त्याला एक संधी त्या ठिकाणी आपलं नशीब बदलण्याची मिळालेली होती की आपलं जी पैज त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्या माध्यमातून त्याला जी बक्षिसाची रक्कम मिळणार आहे निश्चितच ती रक्कम त्या ठिकाणी त्याला त्याचं नशीब बदलवून टाकणारी होती. फॉग्स मोटिवेशन टू एम्बार्क ऑन सच अ क्रेझी ॲडव्हेंचर. आणि फॉक्सचं जे एक स्वतःची एक अंतर्प्रेरणा आहे की ह्या प्रवासाला सुरुवात करताना एक क्रेज आहे आपल्या साहसाबद्दल. हॅज लिटिल टू विथ द मनी. त्याला पैशापेक्षाही त्या ठिकाणी आपण साहस करू शकतो आणि आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे असं त्याच्या मनामध्ये आहे. Instead, he wants to preserve his honor and prove his worth to the men of the Reform Club. आणि पैशापेक्षाही तो ह्या ठिकाणी आपला सन्मान जो आहे, आपला हॉनर जो आहे त्याला जास्त जपणारा आहे. अँड प्रूव्ह हिज वर्थ टू द मेन ऑफ द रिफॉर्म क्लब. आणि आपल्या रिफॉर्म क्लबला त्या सदस्यांना तो दाखवून देतो आहे की 80 दिवसात मी हे काम करू शकतो हे त्याने दाखवून दिलेलं आहे. टू शो दॅट ही कॅन डू व्हॉट ही सेट्स आउट टू डू. आणि जे आपण ठरवलं ते करून दाखवू शकतो आपल्या क्षमतेवर असं त्याने त्यातून दाखवून दिलेलं आहे. फॉग स्पेंड्स नियरली ऑल ऑफ हिज मनी अलॉंग द वे. संपूर्ण प्रवासात आपले सगळे पैसे त्याने संपवलेले आहेत. शोईंग दॅट रिचेस आर नॉट व्हॉट ही इज ट्रुली आउट फॉर. आणि त्याने दाखवून दिलं आहे की श्रीमंती किंवा पैसा हा त्यासाठी नसतो. फॉर फिलियस फॉग हॉनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. आणि शेवटी तो म्हणतोय की पैशापेक्षाही सन्मान जो आहे, जो अतिशय महत्त्वाचा असतो जीवनामध्ये, तो सन्मान त्याने महत्त्वाचा इथे मानलेला आहे. थ्रूआउट द एंटायर ट्रिप फॉग अँड हिज ग्रुप एन्काउंटर व्हेरियस ऑब्स्टॅकल. आणि ह्या संपूर्ण 80 दिवसाच्या प्रवासामध्ये फॉग आणि त्याच्या ह्या
ग्रुपला अनेक अशा ऑब्स्टॅकल्स म्हणजे प्रॉब्लेम्स, अडचणी, इम्पिडिमेंट्स, अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. स्टँडिंग इन देअर वे, त्यांच्या मार्गात जे अडथळे येत आहेत अनेक पद्धतीने ते अडथळ्यांवर मात करत आहे. These challenges allow them to use their quick thinking to come up with innovative solution to even the most complicated of problem. तर कुठलेही अनेक अडचणी आहेत त्या अडचणीला कशा पद्धतीने एक नवनवीन मार्गाने सामोरं जायचं हे ते शिकलेले आहेत. रिलेईंग द मेसेज दॅट नो प्रॉब्लेम इज अनसॉल्वेबल, आणि त्या ठिकाणी त्यांनी एक मेसेज जो आहे कादंबरीत दिलेला आहे की कुठलीही समस्या ही गुंतागुंतीची नसते, ती सोडवता येऊ शकते. कुठलीही समस्या सोडवता येण्यासारखी नसते असं नाही आहे, तर सोडवता येते. समस्या ही सोडवण्यासारखी असते, फक्त तिच्याकडे बघण्याचा नजरिया जो आपला आहे तो बदलायला पाहिजे. इट इज नॉट ओनली फॉग who shows his clever wit in coming up with solution, but Passepartout too shows his ingenuity in multiple situation. तर नुसता फॉगच नाही तर फिलियस फॉगच नाही तर त्याने आपली हुशारी अनेक ठिकाणी दाखवलेली आहे, अनेक मार्गाने त्याने ती आपली हुशारी दाखवलेली आहे. त्या व्यतिरिक्त त्याचा जो सहकारी आहे, चांगला एक लॉयल असा, अतिशय विश्वासू असा सेवक म्हणावा, मित्र म्हणावा पॅसपार्टू, हा सुद्धा अतिशय शोज इज इंजिनिअरिटी, त्याचे जे क्लेव्हरनेस आहे, इंजिनिअरिटीचा अर्थ आहे क्लेव्हरनेस, चातुर्य, हुशारी जी आहे ती पण त्याने अनेक ठिकाणी दाखवलेली आहे ह्या कादंबरीमध्ये. आणि अशा पद्धतीने एक वेळेचं महत्त्व असेल किंवा सन्मान कसा जपावा आणि एक एक्साइटिंग ज्याला म्हणतो आपण, एक ॲडव्हेंचरस अशी ही कादंबरी जी आहे ती अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. तर 80 दिवसात जगभ्रमण जे आहे, जगपर्यटन जे आहे ते कसं केलं आणि काय अडचणी आल्या आणि कशा पद्धतीने त्यांनी ते हाताळलेलं आहे त्याचं संपूर्ण वर्णन, एक आशय या ठिकाणी दिलेला आहे. आता प्रत्यक्ष कादंबरी जी आहे तिचे काही प्रकरणं जे आहेत ती इथे आलेली आहेत. तर नेमका प्लॉट जो आहे नेमका काय आहे त्याचं बघूया आपण. तर ह्या कादंबरीचं कथानक जे आहे ते इथे आलेलं आहे. अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज बिगिन्स ॲट द रिफॉर्म क्लब इन इंग्लंड. तर ही कादंबरी जी आहे याची सुरुवात जी आहे प्रामुख्याने ती घडलेली आहे ॲट द रिफॉर्म क्लब इन इंग्लंड. तर इंग्लंडमध्ये एक क्लब आहे, रिफॉर्म क्लब नावाचा हा क्लब आहे, आणि ह्या क्लबच्या सेटिंगवर आपण त्या ठिकाणी कादंबरीची सुरुवात जी आहे ते दिसते आहे. विथ फिलियस फॉग, थॉमस फ्लॅनगन, सॅम्युअल फॅलेंटिन अँड जॉन सलिवन सिटिंग बाय अ फायरप्लेस रीडिंग न्यूजपेपर. तर हे त्याचे जे 3-4 मित्र आहेत ते त्या ठिकाणी एक शेकोटी दिसते आपल्याला, फायरप्लेस आहे, आणि ते एक वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत. आणि अशा त्या सीनवर त्या ठिकाणी ती कादंबरी ओपन होते. आणि ह्या रिफॉर्म क्लबमध्ये आपला हा जो फिलियस फॉग आहे आपला, हा त्या ठिकाणी दिसतो आहे. आपल्या मित्रांसोबत त्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत, पेपर वाचन चाललेलं आहे. वी आर इंट्रोड्यूस टू फॉग अ व्हेरी प्रिसाईज मॅन, आणि आपल्याला अशी ओळख करून दिली जाते की हा जो फिलियस फॉग जो आहे तो अतिशय प्रिसाईज मॅन आहे, अतिशय अचूक आणि दक्ष असा आहे, कर्तव्यदक्ष आहे. हू रेग्युलरली गोज टू द रिफॉर्म क्लब एव्हरी इव्हनिंग, आणि जो रोज संध्याकाळी त्या क्लबमध्ये जाणारा आहे. ॲट द रिफॉर्म क्लब फॉग, फ्लॅनगॅन, फॅलेंटिन अँड सलिवन आर टॉकिंग अबाउट अ रिसेंट बँक रॉबरी. आणि ह्या क्लबमध्ये आता एक ह्या सगळ्या 4 मित्रांमध्ये एक चर्चा चाललेली आहे की नुकतीच एक बँक रॉबरी, एक बँक दरोडा जो त्या ठिकाणी पडलेला होता, एक मोठी अशी चोरी त्या ठिकाणी झालेली आहे बँकेची, त्याबद्दलची चर्चा त्यांची चाललेली आहे. दिस कॉन्व्हर्सेशन लीड्स टू अ वेगर, आणि बोलता बोलता ह्या संवादाचं रूपांतर त्या ठिकाणी एका पैजेत, वेगर म्हणजे बेट ज्याला आपण पैज असं म्हणतो, ते होतं. फॉग इज क्वाईट शुअर ही कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, आणि तो सहजगत्या बोलून जातो फॉग की मी 80 दिवसात हा जगप्रवास करू शकतो. व्हाईल सलिवन डझंट बिलीव्ह इट कॅन बी डन, आणि पण सलिवन जो आहे त्याला विश्वास बसत नाही की हे कसं होऊ शकतं, 80 दिवसात जगप्रवास शक्य आहे का. सलिवन, फ्लॅगनॅन अँड फॅलेंटिन थिंक फॉग इज नॉट कन्सिडरिंग द अनएक्सपेक्टेड. ऑल ऑफ द मेन ॲक्सेप्ट द वेगर फॉर 20,000 पाऊंड. आणि शेवटी ही जी पैज आहे, ही पैज त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, 20,000 पाऊंडाची पैज त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे की मी 80 दिवसात प्रवास करू शकतो. आणि 4ही त्याला आव्हान देत आहेत की तू हे करून दाखव. आणि या ठिकाणी ह्या कादंबरीची सुरुवात जी आहे ती आता झालेली आहे.